नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी टेल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत BA, BCom आणि BSc साठी ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया 2024-25 सुरू झालेली आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। मित्रांनो, हाच ऑनलाईन अर्ज आपण कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मित्रांनो, व अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ycmu.digitaluniversity.sac या वेबसाईटवरती यायचं आहे। यामध्ये आपल्याला इथे 1 नंबरला क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला फॉर ॲडमिशन क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली आपल्याला शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती या रेड कलरवरती क्लिक करायचं आहे। आता इथे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आपण रजिस्टर या पर्यायावरती आपण इथे क्लिक करायचं आहे आणि ते आपलं फर्स्ट नेम जे की आपल्या 10वीच्या मार्कशीटवरती आहे सेम तसंच नाव इथे आपण एंटर करायचं आहे। त्यानंतर इथे आपलं जे आडनाव आहे ते आडनाव इथे एंटर करायचं आहे। इथे पुन्हा आपल्या वडिलांचं जे नाव आहे ते नाव इथे एंटर करायचं आहे आणि इथे रिलेशन टाईपमध्ये सन, डॉटर, वाईफ जे असेल ते आपण इथे एंटर करायचं आहे। परत आईचं नाव आणि परत आपली जन्मतारीख इथे एंटर करायची आहे। परत इथे आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे आपण एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर आपण ॲक्सेप्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि हे जो करारनामा आहे तो वाचायचा आहे आणि कन्सेंट ॲक्सेप्ट करून ॲग्री या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला वन टाईम पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आला असेल तो OTP इथे एंटर करून व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा आपलं मोबाईलचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि ईमेलचं व्हेरिफिकेशन इज पेंडिंग आहे। आता आपण काय करायचं आहे, आपल्या मोबाईलवरती एक ईमेल येणार आहे। तो ईमेलवरती आपल्याला एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो ईमेल आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि एक नवीन पासवर्ड तिथेच तुम्हाला क्रिएट करायचा आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर इथे आपण लॉग इनमध्ये आपला जो युजर नेम आहे जो की आता आपल्या मेलवरतीही आणि आपल्या मेसेजमध्येही आपल्याला आलेला आहे तो युजर नेम इथे आपण एंटर करायचा आहे आणि आपण जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा आपल्यासमोर आपला फॉर्म ओपन झालेला आहे। इथे आता सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या इनकम्प्लीट दिसत आहेत। इथे प्रोफाईल प्रोग्रेसमध्ये बघा आपल्याला फिल प्रोफाईल यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपली पर्सनल डिटेल्स ऑटोमॅटिक येईल आणि इथे आपल्याला आपल्या आईचं नाव जे आहे ते मराठीमध्ये एंटर करायचं आहे। आपण इंग्लिशमध्ये एंटर करून स्पेस द्यायचा आहे, ऑटोमॅटिक ते मराठीत येईल। इथेही तसंच सेम आपल्या वडिलांचं नाव इथे मराठीमध्ये आपण एंटर करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे, इथे जेंडर ऑटोमॅटिक येईल। इथे मॅरिटल स्टेटस जे काय असेल ते मॅरिड, अनमॅरिड ते असेल ते इथे एंटर करायचं आहे। पुन्हा आपलं जे जन्मस्थळ आहे ते जन्मस्थळ इथे आपण एंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली रिलिजनमध्ये जे रिलिजन असेल आणि आपली मदर टंग इथे मराठी एंटर करायचे आहे। आता इथे आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपण इथे एंटर करायचा आहे। आता मित्रांनो इथे खाली आपल्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABC ID विचारलेला आहे। आता इथे आपल्याला हा ABC ID कसा काढायचा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ABC ID कसा काढायचा याची लिंक दिलेली आहे। नसेल तर तुम्ही ते डिजिलॉकरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही साइन अप करून तुमचा ABC ID क्रिएट करायचा आहे। आता आपला ABC ID क्रिएट झाल्यानंतर तो ABC ID इथे आपण एंटर करून घ्यायचा आहे आणि इथे खाली आपल्याला विचारलेलं आहे इज युअर नेम रजिस्टर इन वोटर लिस्ट। जर मतदान यादीत तुमचं नाव असेल तर येस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे
आणि कन्सेंट ॲक्सेप्ट करून सेव्ह अँड प्रोसीडवरती एंटर करायचं आहे. इथे आपल्याला आपला ॲड्रेस जो की आपल्या आधार कार्डवरती आहे तो ॲड्रेस इथे एंटर करायचा आहे. इथे खाली लोकेशन एरिया आपल्याला इथे रुरल अर्बन जे असेल ते आपण इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि शहर जे आहे ते आपण इथे निवडायचं आहे. त्यानंतर पिनकोड आपला टाकायचा आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर टिक करायचा आहे. आता इथे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला ॲड करायचे आहेत. इथे आपल्याला सुरुवातीला आपलं HSCचं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन इथे ॲड करायचं आहे. इथे आपला जो बोर्ड आहे तो बोर्ड इथून निवडायचा आहे. पुन्हा आपण SSCला ज्या कॉलेजमध्ये ज्या शाळेत होता त्या शाळेचं नाव इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्या त्या 10वीच्या मार्क लिस्टवरती ते आपल्याला रिझल्टचं जे डेट आहे ते दिलेली असेल त्यामध्ये आपण मंथ आणि इयर एंटर करायचं आहे. आता इथे मंथ मार्चचा असणार आहे बऱ्याच जणांचं आणि इयर एंटर करायचं आहे. त्यानंतर आपला जो सीट नंबर आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर उजव्या बाजूला मार्कशीट नंबर असतो तो मार्कशीट नंबर एंटर करायचा आहे. टोटल मार्क्स किती मिळाले आहेत ते एंटर करायचं आहे आणि कितीपैकी मिळालेले आहेत ते एंटर करायचं आहे. पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेम आपल्याला HSCसाठीही सेम तसंच करायचं आहे. इथे आपला बोर्ड निवडायचा आहे. पुन्हा तुम्ही कोणत्या साईडला होता आर्ट्स सायन्स कॉमर्स ते निवडायचं आहे आणि तुमच्या कॉलेजचं जे नाव असेल ते नाव इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर सेम इथे आपला रिझल्ट स्टेटस बघा इथे पासड, रिझल्ट अवेटेड, फेल्ड जे असेल ते एंटर करायचं आहे. आता इथे रोल नंबर आपण म्हणजे सीट नंबर इथे मार्कशीटवरचा एंटर करायचा आहे. त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्ही इथे डेट ऑफ रिझल्ट एंटर करायचा आहे आणि मार्कशीट नंबर एंटर करायचा आहे. सेम पुन्हा तुम्हाला इथे टोटल मार्क्स किती मिळाले आहेत ते एंटर करायचं आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा SSC HSC ॲड झालेला आहे. तुमच्याकडे जर अदर असेल तर तुम्ही ते निवडायचं आहे. पुन्हा इथे कॅटेगरी जी आपली आहे ती कॅटेगरी इथून निवडायची आहे आणि वडिलांचं जे ऑक्युपेशन असेल ते तुम्ही इथे निवडायचं आहे. सेल्फ एम्प्लॉईड, सर्व्हिस, बिझनेस, फार्मर जे काय असेल ते इथून तुम्ही निवडायचं आहे. आता इथे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असेल तर निवडायचं आहे, नसेल तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. इथे फोटोग्राफवरती क्लिक केलेलं आहे. इथे ब्राउजवरती क्लिक करून आपण आपला जो फोटोग्राफ असेल तो फोटोग्राफ इथून अपलोड करायचा आहे आणि तो फोटोग्राफ असा आपण क्रॉप करायचा आहे. आपल्याला जेवढा फोटो हवा आहे तेवढा आपण इथून क्रॉप करून घेऊ शकता. इथे क्रॉपवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोडवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा आपला फोटोग्राफ अपलोड झालेला आहे. परत आपल्याला सिग्नेचर आपली अपलोड करायची आहे. सेम सिग्नेचरलाही तसंच क्रॉप करायचं आहे आणि क्रॉपवरती क्लिक करून अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि परत प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर इथे बघा प्रायमरी मोबाईल नंबर आणि ईमेल ID आलेला आहे. जर तोच तुमचा व्हॉट्सॲप नंबर असेल तर तुम्ही इथे यसवरती क्लिक करायचा आणि अल्टरनेट ईमेल ID मोबाईल नंबर असेल तर टाकायचा आहे, नसेल तर सेव्ह अँड प्रोसीड करायचा आहे. आता बघा आपला फॉर्म संपूर्ण फिलअप झालेला आहे. आता आपला फॉर्म एकदा आपण चेक करायचा आहे. सर्व डिटेल्स व्यवस्थित चेक करायचे आहेत आणि इथे जर सगळी डिटेल्स व्यवस्थित असेल तर इथे 2 नंबरवरती क्लिक करायचं आहे. अशी प्रत्येक डिटेल्स आपण चेक करायची आहे आणि परत इकडे क्लिक करायचं आहे. आपला ॲड्रेस, रिझर्वेशन कास्ट, एज्युकेशन हे सगळं आपण व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा तुम्हाला BAसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, BComसाठी घ्यायचं आहे की BSCसाठी तुम्ही यातून कोणताही पर्याय इथून निवडू शकता. आता इथे मला BAसाठी घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा जो कोड असेल तो कोड मी इथे एंटर केलेला आहे. नसेल तर तुम्ही सर्चही करू शकता. ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा हायेस्ट क्वालिफिकेशन HSC आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला कॉलेज इथे निवडायचं आहे. तुम्हाला इथून महाराष्ट्रातील कोणत्याही मुक्त विद्यापीठाचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजवरती तुम्हाला इथून
ॲडमिशन घेता येणार आहे। आता मित्रांनो, इथून तुम्हाला संपूर्ण लिस्ट दिलेली आहे। तुम्ही इथून सर्चही करू शकता किंवा तुम्ही इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्क्रोल करून तुम्ही ते चेक करू शकता किंवा इथे तुम्ही कॉलेजचा कोड माहिती असेल तर तो कोडही इथे आपण एंटर करू शकता। आता मला कोड माहिती आहे त्यामुळे मी एक डायरेक्ट कोड एंटर केलेला आहे आणि ते सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठीवरती क्लिक करायचं आहे। फर्स्ट इयरला सर्व विषय कंपल्सरी आहेत त्यामुळे ॲटोमॅटिक येईल आणि प्रोसीडवरती परत एकदा क्लिक करायचं आहे। आता आपल्याला फी जी आहे ती फी भरायची आहे ती की 3288 रुपये BA फी आहे। सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला डॉक्युमेंट जे कंपल्सरी आहेत ते आपल्याला स्टेटमेंट ऑफ मार्क्स पात्रता परीक्षेची गुणपत्रिका म्हणजे 12वीचं मार्क लिस्ट आपण इथे एंटर करायचं आहे। आता इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही 12वीचं जे मार्कशीट आहे तुमचं ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे। अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्ही तुमचं 12वीचं मार्कशीट जे आहे ते मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे आणि अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड या बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आहे। आता इथे बघा आपल्याला मेक पेमेंट हा ऑप्शन दिसत असेल त्यावरती आपण इथे क्लिक करायचं आहे। आता आपल्याला 3288 रुपयांचं जे पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे। ते मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि परत प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा फी डिटेल्स आलेले आहे तिथे मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन टिक मार्क करायचं आहे आणि प्रोसीडवरती परत क्लिक करायचं आहे आणि परत पेमेंट गेटवे आपल्यासमोर ओपन झालेला आहे। इथे आपण खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि परत पे नाव या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आपलं पेमेंट प्रोसेसिंग होत आहे। इथे पे डिटेल्स जे आहेत त्या ऑटोमॅटिक संपूर्ण पे डिटेल्स आलेले आहेत। इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे परत येस वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला परत एकदा प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि ते UPI द्वारे आपण इथे पेमेंट करायचं आहे। QR कोड हा आपण इथे QR कोड स्कॅन करायचा आहे आणि 3288 रुपये जे पेमेंट आहे तुम्ही ते गुगल पे, फोनपे, पेटीएमद्वारे इथे करायचं आहे। आता इथे आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। बघा ऑटोमॅटिकली आपला फॉर्मवरती इथे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल। तुम्ही काही करायचं नाही, आपल्या फॉर्मवरती रिडायरेक्ट होईल। परत प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे आणि प्रिंट स्टडी सेंटर सबमिशन स्लिपवरती क्लिक करायचं आहे। आता हे जे फीडबॅक आहे ते फीडबॅक तुम्ही इथे द्यायचे आहेत आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती परत क्लिक करायचं आहे। परत एकदा आपल्याला स्टडी सेंटर स्लिप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे ॲप्लिकेशन आपल्याला प्रिंट करायचं आहे आणि तुम्ही हे ॲप्लिकेशन तुम्ही जे कॉलेज निवडले आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे। त्यावेळेस तुमचा जो प्रवेश आहे तो प्रवेश होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत BA, BCom आणि BSc साठी सेमच प्रोसेस आहे। तुम्ही याद्वारे अर्ज भरू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।